उन्हाळ्यामध्ये इडलीचं पीठ ओव्हर फर्मेंट होतं. त्यामुळे काय होतं ना, इडली अतिशय आंबट किंवा चवीला अतिशय वेगळी अशी लागते, छान लागत नाही आणि पांढरी शुभ्र देखील तयार होत नाही, अशी पिवळसर होते. तर आज इथे आपण रॅशनिंगच्या तांदळापासून इडली तयार केलेली आहे. तर इडली तुम्ही पाहू शकता, अतिशय छान आणि पांढरी शुभ्र बनून तयार होते. इतकी मऊ लुसलुशीत हलकी फुलकी इडली आपण रॅशनिंगच्या तांदळापासून तयार केलेली आहे. तर इडली तुम्ही बघू शकता, अतिशय अशी स्पॉन्जी बनून तयार होते. चव देखील अतिशय छान याची चव असते. जसे आपण साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये किंवा ठेल्यावर सुद्धा अतिशय छान अशी इडली मिळते, त्याच पद्धतीची आज आपण चटणी आणि इडली बनवून तयार केलेली आहे. चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. इथं रॅशनचा तांदूळ घेतला आहे. हा छोट्या ग्लासनी 3 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. हा मी व्यवस्थित आधी साफ करून घेतला. त्यानंतर एकच ग्लास डाळ घेतलेली, का तर उन्हाळ्यामध्ये हे सगळं पीठ खूप लवकर फर्मेंट होतं आणि डाळीमुळे जास्त फर्मेंटेशन होतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उडदाची डाळ कमी वापरायची. इथे एक वाटीभर पोहे घातलेत आणि त्यानंतर चमचाभर मेथ्या घातलेल्या आहेत. मेथ्या तुम्हाला आवडत नसेल तरी तुम्ही नाही घातल्या तरीसुद्धा चालणार आहे, पण मी सांगेन मेथ्या घाला. मेथ्यामुळे इडली खूप छान होते, पचायला हलकी होते आणि मेथ्यांचा वापर थोडाफार आपल्या आहारामध्ये केला पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी, केसासाठी, स्किनसाठी सगळ्यासाठीच मेथ्या खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे कधीतरी असे साऊथ इंडियन पदार्थ बनवतो त्यावेळेस मेथ्यांचा वापर आवर्जून करायचा. तर हे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने मी डाळ तांदूळ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर भरपूर असं यामध्ये पाणी घालायचं. तर आता उन्हाळा चालू आहे, त्यामुळे हे सगळं खूप लवकर भिजतं. तर हे मी दुपारी 1च्या सुमारामध्ये भिजत घातलं होतं, का तर ज्यावेळेस आपण थंडीमध्ये हे डाळ तांदूळ भिजायला घालतो त्यावेळेस आपण सकाळी 7 ते 8च्या दरम्यान हे भिजत घालतो आणि 4च्या आसपास दळून घेतो. म्हणजे याला 12 ते 13 तास छान असे फर्मेंटेशनसाठी मिळतात. तर इथे आपल्याला एवढा वेळ याला द्यायचा नाही आहे, का तर हे ओव्हर फर्मेंट होऊ शकतं. तर आता हे मी दुपारी 1-1:30 वाजता भिजत घातलं होतं. त्यानंतर हे मी 6 वाजता दळून घेतलं. हे बघा, आता यामध्ये खूप जास्त पाणी देखील वापरायचं नाही, थोडंसं कमी पाण्याचा वापर करायचा. हे बघा, आणि लागलं तर हेच पाणी यामध्ये घालायचं, वेगळं पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे. आता हे छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये रवाळ वाटून घ्यायचं. इडली बनवताना रवाळ वाटायचं आणि यापासून जर डोसे किंवा स्पंज डोसा, उत्तप्पा हे सगळे पदार्थ बनवायचे असेल तर छान बारीक वाटून घेतलं तरीसुद्धा चालतं. पण या बॅटरपासून आज मी फक्त इडली बनवणार आहे. खूपदा मी एकाच बॅटरपासून खूप साऱ्या गोष्टी बनवत असते, जसं स्पंज डोसा, उत्तप्पा हे सगळं. ज्यावेळेस घरी पाहुणे रावळे येणार असेल त्यावेळेस मी सगळे पदार्थ बनवत असते, पण मुलांसाठी फक्त इडलीच बनवते, का तर मुलांना इडलीच आवडते. आणि हे मी 6 वाजता वाटून ठेवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता याच्या इडली बनवायला घेतल्या होत्या. हे बघा, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. तर खूपदा आपण ज्यावेळेस आपल्याला इडली बनवायची असती त्यावेळेस मीठ घालतो, पण इथे आज आपण बॅटर तयार केल्याबरोबरच यामध्ये मीठ घातले. मीठ घातल्यामध्ये काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये हे पीठ ओव्हर फर्मेंट होत नाही, अगदी मापात फर्मेंट होतं. खूप जास्त आंबलं जात नाही. खूप पीठ आंबलं तर इडली व्यवस्थित होत नाही. हे बघा, आणि हे छान असं फेटून घ्यायचं. जितकं छान हे पीठ तुम्ही फेटून घ्याल ना, तितकी छान इडली हलकी फुलकी बनवून तयार होते. त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे रात्रभरासाठी फर्मेंटेशन होऊन द्यायचं ह्याचं. तर हे बघा, आता सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर मुलं माझे खूप लवकर जातात शाळेत, त्यामुळे लवकर हे सगळे पदार्थ जर बनवायचे असतील तर खूप लवकर बनवावे लागतात. तर तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळेस आपण 6 वाजता हे डाळ तांदूळ वाटून ठेवलं होतं आणि आता सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. तर हे पीठ अतिशय छान असं फर्मेंट झालं आहे, का तर उन्हाळ्यामध्ये पीठ खूप लवकर आंबलं जातं. त्यामुळे जर तुम्ही लेट 9-10 वाजता जर इडली बनवायला घेणार असाल
तर मी सांगेन की तुम्ही ज्यावेळेस 9-10 वाजता म्हणजे रात्रीच्या ज्यावेळेस झोपण्यासाठी जाता त्यावेळेस तुम्ही हे डाळ तांदूळ वाटून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही 9-10 वाजेपर्यंत सुद्धा त्याची इडली बनवू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचे, खूप जास्त मिक्स करायचे नाही, हलक्या हाताने हे मिक्स करायचं. तुम्ही हे बॅटर बघू शकता, अतिशय हलकं आणि पांढरं शुभ्र बनवून तयार झाले. यामध्ये आपण मेथ्या घातल्या होत्या तरीसुद्धा याचा रंग अजिबात पिवळसर आलेला नाही आहे. इडल्या देखील तितक्याच पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतात. तर इथं तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही साध्या पाट्यांमध्ये सुद्धा तेल लावून ह्या इडली बनवून घेऊ शकता. कोणीही सहज बनवून अशा पद्धतीने इथे तुम्हाला आज इडली बनवायला मी सांगितलेलं आहे. का तर ऋतू बदलला की त्या पद्धतीने पदार्थ बनवण्याची प्रक्रियासुद्धा आपल्याला चेंज करावी लागते. थंडीमध्ये हे सगळं बॅटर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी 12 ते 13 तासाचा वेळ लागतो, पण उन्हाळ्यामध्ये हीच वेळ खूप कमी होते, 7 ते 8 तास. एवढ्या वेळातच हे छान पीठ फर्मेंट होतं. तर ही गोष्ट लक्षात असावी. तर इथे आज आपण रॅशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही इडली राईस वापरला तरीसुद्धा चालेल, पण रॅशनिंगचा तांदूळ प्रत्येक जागेवरती अवेलेबल असतो. शहरात असो, गावाकडे असो, कुठेही सहज मिळतो. तर आता इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. इथे ज्यावेळेस आपण झाकण काढतो त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करून झाकण आपल्या साईडनी नाही तर समोरच्या साईडनी उघडायचं, म्हणजे त्याची वाफ आपल्याला लागत नाही. ही गोष्टसुद्धा लक्षात असावी. घाईघाईमध्ये आपण पटकन असं झाकण उघडतो आणि त्याची वाफ आपल्या हातावर, चेहऱ्यावर येते. ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आणि जपून काम करायचं. तर तुम्हाला मैत्रिणींनो माहिती आहे का, ह्या ज्या प्लेट आहेत ह्याला जे 3 होल दिलेले आहेत, हे इडलीची जी स्टीम तयार होते ती पास होण्यासाठी असतात. खूप जण काय करतात, ह्या होलवरच खालचं होल वरचं होल एकावर एक येतं आणि इडलीवर इडली येते. त्यामुळे इडली अशी ओलसर होते. जे त्याचं असं स्टीम झाल्याच्या नंतर जे पाणी तयार होतं ते दुसऱ्या इडलीवर पडतं आणि ती इडली अतिशय ओलसर होते किंवा ती फुगलीच जात नाही. ही सुद्धा गोष्ट लक्षात असावी. इथं चटणीसाठी आपण शेंगदाणे घेतलेत, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, आलं आणि एक छोट्या आकाराचा ओला नारळ घेतलाय, कोथिंबीर घेतली. आता याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची. तर शेंगदाणे तुम्हाला घालायचे नसतील ना तर याऐवजी तुम्ही फुटाण्याची जी डाळ असते ना ती 2 चमचे इथे घेऊ शकता. यामुळे खूप जास्त छान चव येते. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर त्याची कोथिंबीर आहे ती स्वच्छ धुवून घालायची. इथं कोथिंबीर मी धुवून ठेवली होती. ही सगळी तयारी मी रात्रीच करून घेतली होती. सगळं व्यवस्थित चटणीचं साहित्य साफ करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, ज्यामुळे आपल्याला सकाळी हे बनवायला अतिशय सोपं जातं. तर हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला टिफिनसाठी द्यायची तर खूप जास्त पातळ करू नका आणि घरी खायची असेल तर इडलीची जी चटणी असते ना ती पातळसरच चवीला खूप जास्त छान लागते. पण जर अशी प्रवासामध्ये जर द्यायची असेल ना तर खूप जास्त पातळ करू नका. आता यावर मस्त अशी चुरचुरीत फोडणी घालायची. तर मी पळीमध्ये चमचाभर तेल गरम केलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घातली होती आणि याची फोडणी या चटणीवर घालायची. खूप जास्त छान ही चटणी लागते. तर याआधी मी वडा सांबारची रेसिपी अपलोड केलेली, त्यामुळे तुम्हाला जर सांबार बनवायला शिकायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. खूप जास्त छान ते सांबार झालं होतं. तर इडली पाहू शकता छान अशी स्टीम झालेली आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता अजिबात इडली अशी ओलसर झालेली नाही आहे आणि अतिशय पांढरी शुभ्र इडली बनवून तयार झाली. का तर इडली राईस जो असतो ना तो थोडासा जाडसर आणि गोल असतो, त्यामुळे त्याची इडली छान अशी सॉफ्ट होते. पण आपल्या रॅशनिंगच्या तांदळाची इडलीसुद्धा अतिशय सॉफ्ट आणि पांढरी शुभ्र बनवून तयार होते आणि चवसुद्धा खूप जास्त छान असते. त्यामुळे एकदा तरी रॅशनिंगच्या तांदळाची इडली तुम्ही नक्की ट्राय करा. जर तुम्ही नेहमी इडली राईसचीच इडली ट्राय करत असाल ना तर तुम्ही एकदा तरी रॅशनिंगच्या तांदळाची इडली नक्की ट्राय करा. आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. आपल्या चॅनलवर इतरही खूप छान छान व्हिडिओ आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये व्हॉट्सअपमध्ये तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान छान इडली बनवून खाऊ शकता. तर ही बघा अतिशय सुंदर अशा आपल्या इडल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. खूप जास्त हलकी, सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत आपली इडली इथे बनवून तयार झालेली आहे. मंडळी, तुम्हीसुद्धा या प्रकारे इडली नक्की ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल आपल्या सबस्क्राईब करा. शिवाय हा व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा करू शकता. पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत छान छान पदार्थ बनवत जा आणि खात जा. नमस्कार.